झी 24 तास एक पाऊल पुढे। साहित्य संमेलनात होणारे वाद हे दुर्दैवी असल्याची खंतही हे विद्यार्थी व्यक्त करतायत। पाहुयात मुंबईतल्या विद्यार्थ्यांशी आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी केलेली ही बातचीत। 86वे मराठी साहित्य संमेलन येत्या काही दिवसात पार पडणार आहे। साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या साहित्य संमेलनाकडून काय अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत अनेक विद्यार्थी आहेत, मुंबई विद्यापीठातले हे विद्यार्थी आहेत। मुंबई विद्यापीठात यावेळेस आपण आहोत। या सगळ्या विद्यार्थ्यांकडून जाणून घेणार आहोत की नेमकं साहित्य संमेलनाकडून त्यांना काय अपेक्षित आहे। तुम्ही सांगाल की जे आता मराठी साहित्य संमेलन होत आहे ते नेमकं कुठं होत आहे, त्याचे अध्यक्ष कोण आहेत आणि त्याच्याकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत? आताचं साहित्य संमेलन हे चिपळूण इथे होतं आहे, त्याचे अध्यक्ष नागनाथ कोतापल्ले आहेत। त्या संमेलनाकडून आमच्या विद्यार्थ्यांना अपेक्षा एवढ्याच आहेत की जो संमेलनामध्ये अफाट असा खर्च होतो तो खर्च अक्षरशः वाया जातो, त्या ठोस स्वरूपाचं काही होत नाही। त्या खर्चामधून म्हणा, साहित्य संमेलनामधून म्हणा, ठोस स्वरूपाचं काही हाती लागत नाही आहे। तर विद्यार्थ्यांना काही ठोस स्वरूपाचं हाती लागावं, वाचक म्हणून काही ठोस स्वरूपाचं हाती लागावं ही एक अपेक्षा आहे आणि ती मला वाटतं या साहित्य संमेलनाकडून पूर्ण होत नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।